आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला हिंद केसरी सचिन पुसेगावचा 1 नंबर केला. आणि आज आदतच्या पेडगावच्या मैदानामध्ये बाईंनी त्या दिवशी सांगितलेलं 1 नंबर करू शकते ती जोडी. आणि बाईंची इच्छा आज सर्जन आणि सचिननं पूर्ण करून दाखवली आणि आज सिद्ध करून दाखवली की काय तर मग आपल्या सचिनमध्ये ती सिद्ध करून दाखवलं. बाई नमस्ते. नमस्ते. मी तुम्हाला प्रथमतः आवर्जून सांगेन की तुम्ही सुरुवातीची बाईक म्हणजे ज्यावेळेस सरजा माझ्या दावणीला आला होता त्या दिवशी तुम्ही दोघांनी आवर्जून बाईक घेतलेली होती. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं की सरजा आणि सचिन एवढी जिद्दीची नंदी आहे की ही काही कधीही काही करू शकते. आणि ते पेडगावला इतिहास घडवणार का तर घडवणार हे त्या दिवशी माझा तुम्हाला शब्द आहे. आणि ते म्हणजे तो शब्द सचिनने आणि सर्जाने दोघांनी मिळून आज साध्य केला. पुसेगाव आणि पेडगाव एवढी मोठी मैदानं, त्या मैदानामध्ये गट काढला तरी माकाला आनंद होतो. आणि त्या मैदानामध्ये 1 नंबर हा सचिनने मिळवला आहे. काय सांगाल? 100% तेवढंच खरं आहे. भैयाची साथ होती, दोन्ही नंदींची साथ होती. त्यामुळं आवर्जून तुम्हाला सांगतो की ह्या दोन्ही नंदीनी आणि भैयानी एवढं मोठं आमच्यासाठी गिफ्ट आज दिलं आणि एवढं मोठं काम केलं की आज पेडगावचे आपण एक काय म्हणतो पुसेगावचं तर मानकरी आहेच आपण. त्यानंतर पेडगावची पंढरी म्हणतो म्हणजे बैलगाडाची पंढरी म्हणतो. तर त्या पंढरीचं हिंदकेसरी ओरिजिनल हिंदकेसरीचा मान मिळवून आज दोन्ही नंदिनी यांनी दिला. खरंच मनापासून सगळ्यांचंच आणि चाहत्यांचं मी सगळ्यांचंच आभार. बाई वडकीचं हिंदकेसरीचं मैदान असेल, वडकी हिंदकेसरी झालं, पुसेगाव हिंदकेसरी झालं, कोरेगाव हिंदकेसरी झालं, आता पेडगाव हिंदकेसरी. सलग 4 मैदान 4 मैदानामध्ये हिंदकेसरीचा गुलाल मिळवून दिलाय. आनंद. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की सचिननं 6 महिन्यात 16 1 नंबर आणि 2 नंबर मला वाटतं 2 वेळा म्हणजे अशी बाकीचे गुलाल भरपूर आहेत त्याचे. 26-27 मैदान झाले. 1 महिन्यात तो रेस्टला होता. आणि त्या 16 मध्ये आज पेडगाव असो पुसेगाव असो आणि वडकी कोरेगाव एवढ्या मानाच्या मैदानाला हिंदकेसरीच्या मैदानाला मला आज मानकरी ठरवलं. एवढ्या म्हणजे एका छोट्या कालावधीत आज 2 महत्वाच्या हिंदकेसरीच्या मैदानाला ओरिजिनल पेडगावचा म्हणजे ओरिजिनल हिंदकेसरीचा मान मला या नंदीने मिळवून दिला. खरंच त्या नंदीचा आयुष्यात कधीच ऋण फेडू शकत नाही. आणि आवर्जून सांगतो की आज हा 4था हिंदकेसरीचा गुलालाचा मानकरी. म्हणजे आजपासून सचिन 4th हिंदकेसरी झालेला आहे. आजपासून 4th हिंदकेसरी सचिन आपला सगळ्याचा चाहता सचिन. भैया दोघं पण आहेत तुमचे म्हणजे कट्टर समर्थक म्हणून आपण कंटिन्यू तुमच्या खांद्याला खांदा लावतो. तुमच्या प्रत्येक नियोजनात प्रत्येक निर्णय तुमचे साथ देतात. काय सांगाल? आवर्जून खरंच सांगतो आज भैयांना दुसऱ्या गाड्या असताना सुद्धा भैयांनी माझ्यावर म्हणजे एक विश्वास ठेवला, सचिनवर विश्वास ठेवला आणि आमच्या आनंद बल्ला सरांवर विश्वास ठेवला. आज त्यांच्या विश्वासाला त्यांनी आम्हाला आज पेडगावचं हिंदकेसरीचं मान मिळवून दिला. खरंच त्याचं आम्ही मनापासून आभारी आहे. आणि असंच भैयाचं प्रेम आमच्यावर कायमस्वरूपी आमच्यावर आणि आमच्या नंदी सचिनवर राहावं एवढीच आम्ही. भैया काय सांगशील? आज 1 नंबर केलाय पुन्हा एकदा. 1 नंबर केला म्हणजे त्याला आता स्टार पण आहे. सगळ्यात महत्वाचं की पेडगावचं 1 नंबर म्हणजे कुणाचं पण काम नको पण मानलं पाहिजे. आता सचिन पण चांगला पाहिला आणि सरजा पण चांगला पाहिला. 10 नंबर तासावर कालचं पण वैशिष्ट्य बघा. काल पण 10 नंबर तासामध्ये 1 नंबर झाला आणि आज पण 10 नंबर तासामध्ये 1 नंबर झाला. अशी काय खासियत आहे सचिनची बघू शकताय की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल असतो. म्हणजे किंवा पहिला ते एकच आहे गट नॉर्मल कमी काढतो. सेमी फायनलला सचिन 100% काय नाही तर घडवतो. सचिन लहानपणापासून आदत होता, पुसेगावला 1 नंबर केला आणि तो आता दुसरा आहे. आणि त्याने आदत मधलं वासरू घेऊन विक्रम केला. काय सांगाल? सचिन लक्ष्या सगळ्यात महत्वाचं की ती गाडी आता स्टारची गाडी आणि जाईल त्या मैदानात ती गाडी 100% राहू शकते. लक्ष्या पण बैल येणार आहे. त्या बैलाला गाडी बिडी कडेला असतो तो पण बैल पास करून देणार. सचिनचं एक आहे गाडी असो नसो काय पण होते पण तो सचिन 100% काय ना काय घडवतो. भाईंच्या विषयी काय सांगाल? भाई म्हणजे दिलदार मनावर राजा म्हणून सचिन जे भाई जेव्हा बघतोय जेव्हा ती आपल्या बरात मोठा आहे ती असं कधीच त्यात मी गर्व नाही की काय नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा जवळ येते ती बोलते. भैया फायनलचं ठरलं कसं होतं सांग जरा थोडंसं. एक जबरदस्त फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळाली. गाड्या चांगल्या होत्या. सगळ्या गाड्या चांगल्या होत्या. आणि बाईंनी काय सांगितलेलं फायनल पूर्वी?
बाईंनी काय सांगितलेलं फायनल काय चर्चा झाली मला वाटत होतं की 5-6 वर गाडी निघावी काय झालं 10 वर निघले तेव्हा तुम्ही सोनगाव आमच्या म्हणलेलं की काय पण घडवी तिथं तो कोण पण आला ना सरच्या म्हणलं सचिनवर 10 गाडी सचिन काय तर घडवी आज चांगल्या गाड्या होत्या सचिन नाव नवीन सचिन विषय काय सांगशील हिंद केसरीचं मैदानात कायम गुलाल करतोय आणि प्रथम क्रमांक घेतोय ते सातत्य टिकवणं सोपं नव्हे त्या बायला पण आहे त्या बैल बोलायला हवरा पहिला फेरा मापात गाडी पण सेमी फायनल म्हणा मी त्याला मारलं फायनल काय म्हणायचं चाललेलं कारण की गाडी तुम्हाला माहितीच आहे एक आदत वासरू पळत होता आणि तो एक मैदान झालेलं मागे त्या मैदानामध्ये त्याने एक टॉपचा सेमी काढलेला आणि तोच पहिरा जो आहे तो या मैदानामध्ये जुळवला आणि ती गाडी आज 1 नंबरचा मानकरी बनवला आणि तुम्ही पुशेगावचा सुद्धा 1 नंबरचा मानकरी आहात आज पेडगावचा 1 नंबरचा मानकरी झाला काय आनंद आहे म्हणजे भरपूर आहे भाई सर्जा तुमच्यापाशी मुक्कामी होता आणि ते मालक म्हणजे तरुण आहेत दोघं ते त्यांची मग मुलात घेतली ते अक्षरशः म्हणजे ते म्हटलं की आमचं स्वप्न अगोदर पूर्ण झालं की त्यांच्या धावण्याला आमचा सर्जा गेला त्यावेळी पण आज हां त्यांची एकच इच्छा होती मी माझ्या एकदा दावणीला एक 8-9 नंदी आहेत. तुम्ही पहिले हा, घेतले. बघितलं, माझ्याकडे दावणीला आता बांधायची जागा नव्हती परंतु त्यांची एकच इच्छा होती की सचिन हा तुमच्या दावणीला वाहावा आणि तिथून जाऊनच आम्हाला सचिनची सहवासात एक 2 दिवस आमच्यासाठी द्या आणि त्याला तुमच्या सचिनची सहवासात राहून आम्हाला पेडगाव मैदान करायचं आहे आणि ते शब्द आज माझ्या सुद्धा अंगावर काढा येते इतका म्हणजे आज मला वाटायला लागलं की तो शब्द किती महत्वाचा ठरला आणि ते शब्द त्यांनी खाली पडून आणि तुम्ही बोलताना त्यांनी ऐकलं दोघांनी त्यामुळे तर त्यांचं काय झालं असेल त्यामुळे संगमताना गाडी पळाली 100% सचिन आणि सर्जा दोघांनी इतकं चांगलं मला आज गिफ्ट दिलं आणि खरंच त्यांचं ऋण कधीच मी आयुष्यात फेडू शकत नाही ह्या दोन्ही नंदींचं मी मनापासून म्हणजे काय करायला एवढं कौतुक कमी आहे फायनल नंतरचा आनंद जल्लोष एक वेगळाच होता काय जल्लोष कशा पद्धतीने आनंद होतो माहिती आज तुम्हाला सांगतो की आज तुमच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की 1-2 मैदानं मार खाल्ल्यानं कुठलाही नंदी संपत नसतो एखाद्या मार खाण्याने मैदान वाघ कधी लांडगा म्हणून फिरत नसतो वाघ वाघच असतो सिंह सिंहच असतो आणि हे सगळ्यांनी म्हणजे मनापासून ठरवावं की एखाद्या मैदानात एखादा नंदी कमी पळाला म्हणून तो संपलेला नसतो त्याची दमक अजून आयुष्य त्याचं खूप सारं आहे आत्ताशी कुठंतरी दुसरा झालाय तो आत्ताशी दात लावलेले आहेत त्यांनी त्याचं भविष्य खूप मोठं आहे त्यामुळे आता मला सर्व त्यांच्या म्हणजे चाहत्यांना चिंतकांना मला आवर्जून सांगायचं आहे की तो संपलेला नाही तो राजा आहे आणि राजाच राहणार हे 100%. साहेब भाई कुठेतरी गोट्यावरती ज्यावेळेस असता सचिनजी तुमचं वैयक्तिक बोलणं चालू असतं त्याची तुम्ही एकांतात चर्चा करत असता ते कुठेतरी ते ऐकत असतो आणि त्या गोष्टी सत्यात उतरत जातात खरं आहे आता सुद्धा मी इकडे फायनलला यायच्या अगोदर सचिन सगळ्यांच्या कुणा काय खात नव्हता पण ज्यावेळेस मी गेलो बसला नव्हता सकाळपासून जेव्हा मी गेलो मी त्याला त्याच्या जे आवडीचं फळ आहे ते खाऊ घातलं तेव्हा तो मला वाटतं एक 10 मिनिट बसला नाही तर सकाळपासून सचिन बसलेला नव्हता आणि सचिन खरंच मी तुम्हाला सांगतो माझ्यासाठी एक नंदी म्हणजे महादेवाचा अवतार आहे आणि मी जे बोललो तुम्ही म्हटलात त्यावेळी बरोबर. त्यावेळेस त्यांनी माझं ते शब्द खाली पडू दिला नाही आणि त्यांनी मला सातत्यानं गुलाला ठेवलं आणि असंच त्याचं माझ्यावर असा हात राहा आपल्याला सचिन बकासूर आणि मथुर सोबत आता मोठ्या मैदानामध्ये बघायचे जरा सांगा थोडीशी माहिती बकासूर सोबत अजून पळाला नाही थोडंसं सांगा तुम्ही लय लोकांची इच्छा आहे कमेंट सुद्धा येत आहेत खूप तुम्हाला मी अजून पण सांगतो की बकासूरमुळेच मी ह्या क्षेत्रात आलेलो आहे हे क्षेत्र माझ्यासाठी बकासूर मी मनापासून सांगतो की असं कोणी म्हणण्यानं म्हणत नाही की मी मनापासून सांगतो मी त्याला देवच मानतो आणि आयुष्यभर मी ते माझ्या हृदयात सचिनच्या अगोदर बकासूरची छबी असणार आहे तर 100% बकासूर हे माझ्यासाठी देवच आहे आणि त्याच्याच वाट्यात पण काय लय अवघड नाही आहे परंतु काय कारण असतो काय इकडं तिकडं होत असल्यामुळं थोडंसं होऊन जातं पहिल्यामुळं कधी आपलं झालेलं असतं कधी त्यांचं झालेलं नसतं ह्यात थोडं पहिलं राहून जाते पण तुमच्या सगळ्यांचा तुमच्या चाहत्यांचा सगळ्यांचा इच्छा आहे आवर्जून बकासूर बरोबर आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत प्रसिद्ध समालोचक आहेत गणेश दादा आहेत गणेश दादा सचिन 2 मोठे सक्सेस म्हणजे
पुसेगावचा एक नंबर आणि पेडगावचा प्रथम क्रमांक काय आनंद? सगळ्यात महत्वाचं कपाळाला गुलाला लागाय बैलगाडी क्षेत्रात पिढ्यान गेलेत म्हणजे अनाथात मी नशीब लागतो बैल पळून चालला ते नशिबात पण पाहिजे बैलगाडी क्षेत्रात मला वाटतं वर्ष पण नसेल पाहिजे ना वर्ष झालं का तुम्हाला नाही 7 महिने वर्ष 7 ते 8 महिने झाले बैलगाडी क्षेत्रात पण सगळ्यात महत्वाचं नशिबात असलं ना तर कुठं चुकत नाही माग आमचा फोन ओपन झाला ना फोनवर ही चर्चा झालेली मी बाईला म्हणलं शाहीरबाई म्हणलं ह्यात भरपूर म्हणजे आपण डोळ्याला बघतोय जुन्या काळात म्हणाल तर बरेचसे बैलगाडी म्हणा अजून राहतात आहेत 4-4 पिढ्या परंतु हे हिंद केसरीचा मान बोलायला असं म्हणाला आज विचार करा मोठ्या मैदानात आपण बघतो 1000-1200 गाडी 1 नंबरवर पुसेगावचं मैदान भारतातलं सर्वात मोठं मैदान मानाचं मैदान सेवागार महाराजांच्या यात्रेत असतं त्या मैदानात आदत जोडणे 1 नंबर केला म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि गुलाल नशिबात असल्याशिवाय गुलाल बाकी तुमची मेहनत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं सगळे बैलगाडी मला जेवढे आता आपण बघतोय बैलगाडी क्षेत्रात मनापासून एवढी नंदीची सेवा करतो खरंच कधी असं एखाद्या धावणीला गेलं की डोळ्यातून पाणी येतं किती जटत आहे शेवटी नशीब आहे नशिबात ज्याला आहे त्याला 100% मैदानाविषयी काय सांगाल दुसरं 2 दिवस मैदान चांगलं पार पडते पेडगावकरांचा रेकॉर्ड पेडगावकरांनीच मोडावं. नक्कीच काय इथं नैसर्गिक आपण आपल्याला माहिती आहे निसर्गाची देण आहे टेकडी स्टेडियममध्येच पुढं रान पळायला चांगला आहे आजूबाजूला मांडवा नाही आणि मैदानात सांगायचं म्हणलं तर संपूर्ण ग्रामस्थ यात्रा कमिटी पेडगावची एकजुटी नसतात मैदानात कुठल्याही पार्सलिटी होत नाही म्हणजे कुठल्या प्रकारे ओळख बसायला काहीच नाही की बाबा हा जवळचा आला आमचा असलं जे नियमन आहे की प्रत्येक संघटना शासकीय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार मैदान संपन्न होतं त्यात कुठला दुजाभाव होत नाही कोणा अन्याय केला जात नाही जरी इथं निकाल मान्य झाला तरी वरिष्ठांच्याकडे निकाल देऊन या ठिकाणी पारदर्शक निकाल दिले जातात गणेश आता तुम्ही रोज समालोचन करत असता 120 गट 3 वाजता समाप्त झाले असं कधी घडलंय का इतिहासात बैलगाडीचं? काय सगळ्यात मोठा कस त्याला सांगायचं म्हणलं की पोकरणाऱ्यांपेक्षा नामी मस्त म्हणणार बापू बुवा सोमा सलीम गाड्या सोडा पण खालचा कस हा झेंडा पंचांना खरोखर मी आभार मानतो सर्व झेंडा पंच जेवढे होते कालाने बापू असतील सोमा बुवा सलीमबाई असतील आसिफबाई असतील सुनील मुळे असतील जेवढे पंच होते सगळे झेंडा पंच बापू म्हणले कारण काय इथं आपण म्हणतोय पाहिजे सोडा कालची कंडिशन तुम्हाला माहिती आज बाह्या गाडी असतो वाटेगावचा किंवा बांबडी होता बाह्या आज 1 नंबर केला यांना माहिती हे मस्त तयार असतात गाडी कधी सुटते सुटते कधी सगळा खेळ खाली पट्टी होईल आणि ज्यावेळेस गाड्या उभ्या राहणार तर 10 गाड्या 12 गाड्या बघायच्या व्यवस्थित झेंडा पडलं पाहिजे ही खबरदार आहे एखादा चुकून पुढं आला का झेंडा पडलं तर ऑब्जेक्शन आलं म्हणजे सगळ्याची क्रीज आणि मेहनतीचं काम असेल कोणाचं तुम्ही एक जबरदस्त टेक्निक वापरलेली सुट्टीला मी पाहिलं माईक दिलेलं तुम्ही आणि त्याचा फायदा भरपूर झाला. त्याचा फायदा माईक काय कसा दिला आता मीडियम मैदान असते त्याच्यामध्ये कसं गर्दी कमी असते क्राऊड कमी असतो आवाज कमी होतो पेडगाव पुसेगाव कोरेगाव वडकी म्हणजे वडकी हिंद केसरीची मैदानात मोठी मानायची त्या ठिकाणी प्रेक्षक आपट गर्दी असते आणि प्रेक्षकांचा कालवत असतो की झेंडा पंचाला 1 नंबर तासापासून 5 नंबरवाल्या गाडीला वालकाला सुद्धा आवाज जातो सुट्टी त्यामुळं वाटलेच माहितीला जेणेकरून जागेवर झेंडा पण चांगलं आहे 6 नंबर तासाची गाडी 8 नंबर तासाची गाडी त्यामुळे ते सोपं गेलं शाहीरबाई आता येणार 10 तारखेला मोठं मैदान आपलं शाहीरबाई येणाऱ्या 10 जुलैला एक माळशिरसचं हिंद केसरीचं मैदान येत आहे सचिन आपण जे नियोजनात होत आहे कसं नियोजन असेल 100% तिथे एक मोठा धप्पा तुम्हाला दिसत आणि सगळ्यांच्या मनातली जोड त्या ठिकाणी पळताना दिसेल एवढं नक्की आत्ताच जाहीर सांगा नाही 100% त्या ठिकाणी एक नवीन धप्पा असेल आणि जुलै. सगळ्यांच्या मनातली जोडी पळेल 100% एवढं 10 जुलै हिंद केसरी मैदान माळशिरस प्रतीक्षा आम्ही तिथं पूर्ण करू 100% त्या ठिकाणी शाहीदबाई बैलगाडा करिअरला जास्त दिवस नाही झाले म्हणजे 7 ते 8 महिने झाले परंतु मनामध्ये स्वप्न बाळगलेलं काय की बाबा तुम्ही म्हणालेला आधी मी बघायचो लाईव्ह बघायचो परत दुसऱ्याची पहिलं वगैरे बघायचो मुलाला राहणारी पण आज सर्व काही सक्सेस मिळालं 100% आज महादेवाची कृपा म्हणा हे महादेवाचा एक आशीर्वाद म्हणा की आज महादेवाने एक नंदी आणि त्यांच्याच अवतारात आपल्याजवळ सांभाळायला दिले आणि त्या नंदीचं आपण पालन करतोय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला सेवा त्यांची घडती त्यांचा एक आशीर्वाद म्हणून
आज एवढ्या लवकर म्हणजे मी म्हणतो कमी कालावधीत 2दा ओरिजिनल भरपूर कमी कालावधी ओरिजिनल म्हणजे हिंद केसरी 2 ओरिजिनल दुसरा हिंद केसरी मानून नेलं हे इम्पॉसिबल होतं आणि ते माझ्यासाठी एक महादेवाचीच कृपा म्हणा आपल्या तासगावचे आपले कुशीगावचे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद असू द्या या सगळ्यांचा आशीर्वाद लाभला आणि आज आम्ही कुठंतरी हिंद केसरी झालो. हिंद केसरीचे मानकरी म्हणून आणि अभिमानाने एक आनंद अजून वाटतो की ज्या ज्या मैदानाला जातो म्हणजे ह्या अगोदर बी मला म्हणजे जे काय असेल जर गेलं तर म्हणजे एक वेगळी ओळख होती एक हॉटेल मालक म्हणून ओळख होती ती किती